गुड मॉर्निंग. सो आज पुरीच्या स्कूलमध्ये जायचं आहे. सुशांतने पण त्यासाठी सेकंड शिफ्ट घेतली आणि माझं पण आज दुपारची शिफ्ट आहे 2 ते 11. पुरीच्या स्कूलमध्ये यासाठी जायचं आहे की आमचं फेस आय डी करून घ्यायचं आहे. ते पॅरेंट्स करून घेतात. सो त्यासाठी जायचं आहे पुरीच्या स्कूलमध्ये. आज जरा पावसाने आज जरा ऊन पडलं आहे. काल पूर्ण दिवसभर म्हणजे दुपारपर्यंत तर पाऊसच चालू होता. तर पूर्ण दिवसभर असं मस्त वातावरण होतं, छान वाटतं. आणि जरा पाऊस झाल्यापासून थोडीशी गरमी म्हणजे कमीच झाली. आता मस्त वाटतं वातावरण, असं थंडगार आणि असं आहे सध्या. सो आता आम्हाला जायचं आहे टीचर स्कूलमध्ये. सो स्टेटची निघालो आहे आम्ही. आता आम्ही आलो आहे स्कूलमध्ये. ते फेस आय डीचं स्कॅन वगैरे करून घेतो. झालं आहे फायनली उद्याचं. डोनट पण आले बघ त्यांचं. स्वतः आम्ही अय्यंगर बेकरीमध्ये आलो, जो की आमचा हा जो आहे रवा केक स्पेशल. हा चिवडा घेतला आणि अजून बाकी खारी वगैरे घेतो. चॉकलेट आणि ही व्हाईट आहे व्हॅनिला ब्लॅक फॉरेस्ट. मग घ्यायची का ही एक? नाही, एक ही दोघी नको त्यातले. हां नाही, मला त्यातले नाही खायचे. ते केक आहे नॉर्मल आपले, ते मस्त लागते टेस्ट. हे नाही, हे छान लागते. अजून काय ही खारी टेस्ट चिवडा घेतो. मी हे आणलं गवार आणि कांद्याची पात. इकडे बाकी हे थोडंसं खायचं घेऊन. सो इथे मी हे ऑलमोस्ट असं सगळं ठेवलं आणि यामध्ये काही फ्रूट्स घ्यायचे आहे. आपले फणस आणि करवंद. इकडे मी आता ही तयारी करून ठेवली सगळं. आता मला माहीत नाही याच्या व्यतिरिक्त अजून काय नेतात. आता इथे फ्रूट्स आहे, बाकी हे सगळं असं घेतलं आहेत. आणि सगळं आवरलं आहे किचनचं. ऑलमोस्ट घरातलं सगळं आवरलं आहे. आता मला 9 वाजता कामं बसायचं आहे. 8:45 वाजलेत. आणि त्यानंतर आज आहे वटपौर्णिमा. सो पूजा करायची. काहीतरी टाईम वगैरे आहे की नाही मला माहीत नाही. मी काय टाईम करत नाही, कारण की जसं पॉसिबल होतं आहे तसं करायला लागतं. सो आपल्याला टाईम आपला मॅनेज करावा लागतो आहे. सो चला आज पूजा करायला जाऊ. तिथले थोडेफार काहीतरी व्हिडिओ वगैरे घेईलच मी. आणि तसंच बाकी आता आज उर्वीला पण आणायला जायचं आहे मला स्कूलला. ते 2:30 वाजता जायचं आहे. सो तोपर्यंत आता काही काम आवरून घेते ऑफिसचं वगैरे थोडंफार. थोडं मध्ये मग बघू. अशी धावपळ असते. आज फक्त खिचडी बनवली आहे, झिरकं बनवलं आहे आणि उर्वीला पण खिचडी आणि कॉर्न दिले उकडून टिफिनला. सुशांतने तर आज टिफिनच नाही नेला आहे. ते फक्त कॉर्न घेऊन गेले टिफिनमध्ये. सो मी आता इथं साडी वगैरे सगळं काढून ठेवलं आहे, म्हणजे मला लॉग आउट केलं की पटकन आवरायचं आणि जायचं, तयारी करायची. सो चला आता इथे मी हे तर साड्यांचं तर काय नाही, ज्वेलरी वगैरे काय घालायची ते फक्त काढून ठेवते पटपट, म्हणजे पटकन लॉग आउट झालं की तयारी करायला. साडीचं तर काल मी ऑलरेडी सगळे रॅप करून ठेवली, फक्त मस्त इझी टू विअर. ते मी तयार होऊन बसली आहे आणि अशी काहीशी झाली आहे. इथे इकडे काम चालू आहे. माझ्या मैत्रिणीला फोन केला होता, ती बोलली थोड्या वेळाने जाऊया. अशी काहीशी तयारी केली माझी दिसते. ओके, सो अशी काहीशी तयारी झाली आहेत आणि आता आवरलं आहे सगळं, लॉग आउट केलं आहे. सो मी आता चालली पूजा करून येते. एक आहेत आम्हाला पोळी पण, सो जाऊन येते पटपट. घाई सगळं आवरलं आहे. कसे दिसते नक्की सांगा. निघाली मी इथे ताट.
आता घरी आली परत मी पूजा करून. बापरे, खाली थोडंसं चिखल वगैरे झालेलं आहे ना, साडी सगळं लोळली आहे खाली. तर बघू शकता कसं झालं आहे. आणि आता हे चेंज वगैरे करते. अजून थोडंसं उर्वीला आणायला हेच संध्याकाळची वाजलेत 4:45. उर्वीला मी ट्युशनला सोडून आली. माझं काम 1:30 वाजता लॉगआउट झालं. त्यानंतर तिला सगळं, ती आल्यानंतर मग तिचं जेवण वगैरे सगळं. आणि आता संध्याकाळी 6:30ला कामावर बसायचं आहे मला. आता मला जायचं आहे बाहेर. त्या दिवशी जसं की मी लेन्सकार्टमध्ये चष्मे बनवायला दिले आहेत, सो त्यांचा मेसेज आला होता की तुमचे म्हणजे स्टोअरमध्ये आले आहेत चष्मे दोन्ही पण. म्हणजे एक त्या दिवशी दुसऱ्या दिवशी चाललं होतं लगेच, पण म्हटलं मग दोन्ही पण सोबतच घेऊन येईल. कारण पावसामुळे जायचं पण खाली एवढा कंटाळा येतो. आज तर कालपासून संध्याकाळ दुपारपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे, थांबलाच नाही. आता जस्ट थोडासा कमी झाला आहे. सो म्हटलं चला जाऊन येऊया. आणि मग ते चष्मे वगैरे घेऊन येते आता मी जाऊन. सो स्टे ट्यून. जस्ट थोडा चालू. डीमार्टमध्ये आली, थोडंसं काही बघायचं होतं मला. आता डीमार्टमधून निघाले. पाऊस परत जोरात वाढला आहे. आणि आता इथे समोर लेन्सकार्ट आहे, तिथे जाऊन येते लगेच. तर लेन्सकार्ट आहे. ये लूज ही हुआ है, थोड़ा फिट बोला था मैंने कहा, थोड़ा लूज लग रहा है। ये वाला बोल रहे हैं? दोनों साइड मतलब ऐसा थोड़ा लूज ही लग रहा है, देखो ना थोड़ा होता है। फायनली घरी आली. बापरे, काय पावसाने वैताग म्हणजे कंटिन्यू चालू आहे. असं नाही की थोडा वेळ चालू आहे, थोडा बंद झाला आहे, कंटिन्यू चालू आहे आणि जोरात तो पण. सो म्हणजे मी गेली तेव्हा थोडा कमी होता, परत स्टार्ट झाला. जेव्हा डीमार्टमधून बाहेर आली ना तेव्हा परत जोरात स्टार्ट झाला. मग परत तिकडे मी जेव्हा लेन्सकार्टमध्ये गेली तेव्हापासून तो आहेच. आता मी घेऊन आलेत, डीमार्टला जाऊन आली थोडा वेळ, जे की मला थोडंसं हे माझं सनस्क्रीन वगैरे संपलं होतं ते घेतलं मी. आणि एक शीट घेतली, मास्क, फेस मास्क घेतला. सो ते घेतलं. आणि बाकी तुम्ही बघितलं असेल, हां, टिश्यू पेपर नोट घेतला, जो टॉयलेट पेपर. आणि हे जे आहे आणलेत दोन्ही पण माझे चष्मे. मी दाखवते एक एक घालून कसा दिसतं आहे, तुम्ही सांगा मला. हा बघून घ्या कसा दिसतं, कारण की आता हा इथून पुढे खूप कमी म्हणजे नाहीच दिसणार शक्यतो. आता बघू याला यूज करायचं की नाही करायचं. आणि सो असा काहीसा आहे हा. ॲक्च्युली याला काही इश्यू झाला नव्हता, पण इथे जे आहे ना, हे बघा, हां, हे असं काढताना इथे केस अडकतो आहे माझा, जो की इथे म्हणजे खूप म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा मी चष्मा काढेल तेव्हा तिथून एक केस अडकून बाहेर येतो आहे. सो त्यामुळे मला तो चेंज करावा लागला. सो तुम्ही दाखवते कसे काही दिसत आहेत. सो हा एक आहे जो की मी सनग्लासमध्ये बनवून घेतला आहे, पॉवर सनग्लास, जो की माझा नंबरचाच चष्मा आहे. म्हणजे मला इथून सगळं दिसतं आहे याच्यातलं, म्हणजे मला लांबचंही दिसतं आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये छान आहे यूज करायला. थोडा चष्मा मोठा दिसतो आहे का माझ्या चेहऱ्याला, पण केस वगैरे सोडल्यावर ते बहुतेक छान दिसेल. सो हा एक घेतला आहे जो जरा जास्तच मोठा दिसायला लागला आहे मला घरी आल्यानंतर. सो चला हा एक घेतला. कसं वाटलं नक्की सांगा. थोडीशी येल्लो आणि ब्राउनिश शेड आहे याची. आणि सो हा एक घेतला आहे. आणि दुसरा दाखवते, हा कसा वाटला ते सांगा आधी मला कमेंट. सो दुसरा जो सनग्लास हे आहे माझा चष्मा, हा वाला आहे. कसं वाटतं आहे
मी फर्स्ट टाईम अशी फ्रेम बनवली, म्हणजे इथून आधीच्या माझ्या सगळ्या अशा ब्ल्यू ब्लॅक अशा डार्क शेडमध्ये होत्या. फर्स्ट टाईम हा जरा असा पर्पल शेड दिसतो तुम्हाला. सो असा काही घेतला आहे. कसं वाटतं आहे नक्की सांगा. मला तरी छान वाटतं, म्हणजे वेगळं असं प्रत्येक ते वेगळं काहीतरी वाटतं आहे छान. आणि आवडला का तुम्हाला मला सांगा ना प्लीज. हा एक आहे. आता इथून पुढच्या म्हणजे इथून पुढे तुम्हाला हा जास्त करून दिसेल ना माझ्या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. शक्यतो हा चष्मा दिसणार आहे. सो फायनली झालेले आहेत माझी चष्मे वगैरे घेऊन आली मी आता. आणि छान वाटतं, मला तरी आवडला आहे.